आता एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शहापूर तालुक्याच्या चेरपोली गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। सख्या 3 लहान बहिणींना विषबाधा झाल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। काव्या संदीप भरे वय वर्ष 10, दिव्या संदीप भरे वय वर्ष 8, गार्गी संदीप भरे वय वर्ष 6 अशी या मुलींची नाव आहे। मुलींची आई ही काही महिन्यांपासून शहापूर तालुक्याच्या असनोली या गावी तिच्या माहेरी मुलींना घेऊन गेलेली होती आणि त्याच ठिकाणी मुलींना विषबाधा झाली। नातेवाईकांनी 2 मुलींना उपचारासाठी मुंबईतल्या नायर रुग्णालयात दाखल केलं होतं। तिथे त्यांचा मृत्यू झाला आणि मुलींच्या आईने संशयास्पद भूमिका मुलींच्या आईची असल्यानं किनवली पोलीस स्टेशनमध्ये तिला ताब्यात देण्यात आलेला आहे। पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय। घटनेचा पुढील तपास जो आहे तो किनवली पोलीस करतायत। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुनील घरत आपल्या बरोबर आहेत। सुनील, या मुलींना विषबाधा झाली, दुर्दैवाने त्यात त्यांचा मृत्यू झाला, पण आईवरती संशय व्यक्त केला जातोय, नेमकं काय कारण? विशाल, काल सायंकाळी ही घटना घडलेली आहे। मुलींची जी आई आहे ती वडिलांचं तिच्या भांडण झालं नवऱ्याशी आणि काही दिवसापूर्वी ती तिच्या माहेरी मुलींना घेऊन गेली होती शहापूर तालुक्यातील असनोली या गावी। या गावी त्या मुलींना रात्री जेवणातनं विषबाधा झाली अशी समजल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी जे सासरची जे आहेत आणि जे मुलीचे घरचे आहेत त्यांनी दोन्ही मुलींना उपचारासाठी मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये घेऊन गेले। मात्र तिथे 2 मुलींचा मृत्यू झाला। त्यानंतर एक 3री मुलगी होती, त्या मुलीला घोटी येथील SMPT हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। त्या मुलीचाही आज मृत्यू झाला आणि या घटनेमध्ये मुलींची जी मेन आई आहे याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे तिच्या घरच्यांचा की आईपासूनच त्या मुलींना विषबाधा झाली। नक्की आता त्या फूड पॉइझन आहे की विषबाधा याचा किनवली पोलिसांमार्फत तपास चालू आहे। किनवली पोलीस स्टेशनचे API नितीन खैरनार हे सर्व या गोष्टीचा तपास करत आहे आणि त्यांच्याकडनं असं सांगितलं जात आहे की ज्यावेळी PM रिपोर्ट येतील त्यानंतरच नक्की फूड पॉइझन की विषबाधा याचा पुढील तपास निष्पन्न होणार आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।